तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक झटपट अशी रेसिपी बघू। आपण आंबाड्याची भाजी तोडणार आहे। परवाच व्हिडिओत बघितलाय तुम्ही, ह्याची भाजी होती बघा आंबाड्याची। आता सकाळपारी तोडून घेऊया आपण आंबाड्याची भाजी बी ही। तर बघू शकता किती मस्त मस्त भोपळ्याची भाजी बी उद्या तोडायची आहे। भोपळा बी लागलेला आहे, तर भोपळं लागायला आलेत बघू शकताय तुम्ही। मिस्टर दाखवायला आलेत तुम्हाला। फुलं बी लागलेत, किती लागलेत बघा। पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। बनवणार आहोत काळ्या भोपळ्याची भाजी। तर ही बघा पत्त्याची भाजी आहे, पाला घेतलेला आहे, स्वच्छ असं का नाही निवडून घ्यायचं आहे। तर आपल्या बघितलं होतं तुम्ही, मी दाखवले आहे, आपल्या दारापुढचं आहे ह्याचं का नाही असं काढून घ्यायचं। अशी काटे असतात बघा, असं निघतं ही, असं काढून घ्यायचं या पद्धतीने, दाखवलेल्या पद्धतीने। तर अशा शिरा असते का नाही ह्या काढून घ्यायच्या, म्हणजे दाताखाली काचकाच करत नाहीत, काटे असतात त्याला। तर या पद्धतीने काढून घ्यायचे सगळे। हे बघा असं निघतंय, काढून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं। तर सगळं मी नीट करून घेतलेलं आहे, तुम्हाला दोन दाखवायसाठी ठेवलं होतं। हे पा नीट करून घेतलेलं आहे मी। आता ह्याला मी काय करूया, स्वच्छ धुवून घेते पहिला, मग कापून घेऊया। तर ह्याला धुवून घेते। तर भाजी बघा स्वच्छ धुवून घेतली, अशी सगळी अशी पाणी असं पाण्यात घालून का नाही स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण कापून घेऊया। धरायचे किती लागते तेवढी, बघा अशी पानं घेतलेली आहेत बघा, अशी कवळी स्वच्छ पानं घेतलेली आहेत, बघू शकताय तुम्ही। असं जोडून घ्यायची आणि कापून घेऊया। कवळी कवळीच आहे ती बघा। आता मस्त यायला लागले त्या भाज्या। तर असं कापून घेऊया, बारीक कापायची या पद्धतीनं। जरा वॉशिंग मशीन लावलेले आहे, त्याचा आवाज बी येत असेल तुम्हाला। तर अशी कापायची बघा, बारीक अशी कापून घ्यायची। हे पहा ह्या पद्धतीनं किती छान झाल्या बघा, बारीक कापायची। तेच कापून घेते आता भाजी। इथं बघा भोपळ्याची भाजी कापून घेतलेली आहे। आता ह्याला साईडला ठेवूया। आता इथं घेतलेला आहे लसूण घेतलाय एक गड्डा, आणि 4-5 मिरच्या घेतल्या, त्या तिखट बी घेतल्या आणि थोड्या सपाक बी घेतल्या, त्या बघू शकताय तुम्ही। आता खलबत्त्यात आपण ह्याला चेचून घेऊया लसणाला। त्याला मोडून टाकूया मिरच्या, म्हणजे बारीक होतात लगेच। तर बारीक असं कुटून घेतलेलं आहे बघा। आता गॅसवर ठेवलेला आहे कढाई चांगली गरम झाली, तेल ओतूया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। एक अर्धा कांदा कापून घेतलेला आहे, बारीक असा कापून घ्यायचा। त्याच्यातच टाकूया अद्रक आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या चेचून घेतलेल्या। छान असं भाजून घेऊया। कांदा बघा छान असा भाजून घ्यायचा, छान भाजला म्हणजे दाताखाली काचकाच करत नाही। कांदा बघा छान असा भाजला गेलेला आहे। आता इथं मटकीची डाळ भिजू घातलेली होती मी, छान अशी भिजलेली आहे मटकीची डाळ। ते बी जरा तेलात भाजून घेऊया। मुगाची डाळ घेतल्या बघा, सॉरी मी मटकीची डाळ म्हणते तुम्हाला, मुगाची डाळ घेतलेली आहे मी। तर छान मुगाच्या डाळीला भाजून घेऊया। मटकीची बी वापरू शकताय तुम्ही, एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, मस्त होते ही भाजी। छान 1 मिनिटभर का नाही भाजून घेतलेला आहे। आता याच्यातच टाकूया भाजी। तर भाजीला मिक्स करूया।
छान अशी मिक्स करून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकूया। मीठ थोडं कमच वापरा म्हणजे भाजी आणि शिजून कमी होते। छान मिक्स करूया। त्या भाजीला पाणी वापरायचं नाही, पाणी आपलं आपण सुटतं या भाजीला नाही। बघा काय भारी बी दिसायला लागल्या। बघा बनवून लय थोडी होते, त्यामुळे मीठ थोडंसं बघूनच टाकायचं जावा भाजीला। तर थोडंसं झाकून शिजवूया। बघूया आता भाजी आपली। तर भाजीला मिक्स करूया। बघा काय मस्त झालेले आहे आणि शिजते बी लगे, कवळी भाजी असते ही। बघा काय मस्त वाटते। शिजली नसते तर आणि 1 मिनिटभर झाकून शिजवायचं। आता भाजून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे बघा, 1-2 चमचा टाकूया। भाजीला मिक्स करून बाजरीची भाकरी बरोबर, शाळवाच्या भाकरी बरोबर लय मस्त लागते खायला। छान असं मिक्स केलेलं आहे आणि 1 मिनिटभर आपण झाकून शिजवूया। तर 1 मिनिटभर आम्ही झाकून शिजवते। तर बघूया आता, झाकण काढून घेऊया। तर मस्त झालेले आहे बघा, खूप छान शिजलेले आहे। खूप छान होते असे बघा। खूप छान शिजलेले आहे, दाखवते तुम्हाला। हे बाकीचं शिजले मस्त असं। आता आणि एक भाजी करून दाखवते तुम्हाला, त्याला साईडला ठेवूया। इथं घेतलेलं आहे बघा आंबाड्याची भाजी, स्वच्छ धुवून नीट करून घेतलेले आहे मी। असे सगळं असते का नाही काढून घ्यायचं असते। तर स्वच्छ धुवून नीट करून घेतलेले आहे। आता ह्याला काय करूया, थोडं थोडं कापून घेते। मोठी मोठी आहे बघा अशी, या पद्धतीनं। आता तर कापून घेते, ह्या पद्धतीनं कापून घेऊया। ही आपली सगळी दारा फुडलीच आहे, दारा फुड लावले होते, तुम्हाला मी दाखवले व्हिडिओ मध्ये। तर आंबाड्याची भाजी कोणाकोणाला खायला आवडते नक्की मला सांगा। तर अशी या पद्धतीने कापून घेतले बघा। ठेवलेली आहे कढाई, कढाई चांगली गरम झाली, तेल ओतूया। आता इथं घेतलेला एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक असा, लसूण आणि हिरवी मिरची चेचून घेतलेली आहे। गरम झाले, त्याच्यात टाकूया अर्धा चमचा जिरं, हिरवी मिरची आणि लसूण आणि कांदा बी सगळं भाजून घेऊया। छान असं भाजून घेऊया। छान असा कांदा भाजला गेलेला आहे बघा। आता त्याच्यातच टाकूया ही भाजी कापून घेतलेली। त्याच्यातच टाकूया मुगाची डाळ, मीठ चवीप्रमाणे, या भाजीचा कलर चेंज होत असतो या। बघा केवढी झाली आपली भाजी, थोडं थोडंच पीठ टाकत जावा। खूप छान लागते चवीला, एकदा मी दाखवलेले आहे तुम्हाला।
आणि एकदा दाखवायला लागल्या. आंबूस खायला का नाही लय छान लागते. भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर खायचं एकदम मस्त लागते. तर आता छान मिक्स करून घेतलेला आहे. थोड्या वेळ झाकून शिजवूया. तर आता बघूया भाजी शिजले का. शिजायला लागले बघू शकताय तुम्ही. मिक्स करून घेऊया. खूप छान लागते चवीला बरं का. सारखं सांगते की आमच्या घरात सगळ्यांना आवडते. शेंगदाण्याचा कूट 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. मिक्स करूया. परवा दाखवलेले आहे मटकीच्या ह्याच्यात डाळीत. आज दाखवलेले आहे मुगाच्या डाळीत भाजी बघा. तर असं मस्त मिक्स केलेलं आहे. आणि थोडंसं शेंगदाणे टाकले. थोडंसं 1 मिनिटवर असं झाकून शिजवूया. तर बघूया शिजल्या का. तर मस्त शिजलेलं आहे बघा. बघा पाणी बिनी सगळं आटलेलं आहे. छान झालेले दोन्ही बी भाज्या आपल्या. बघा ही बी भाजी आणि ही बी भाजी मस्त झालेली आहे भोपळ्याची. तर आजच्या रेसिपी कसे वाटल्या दोन्ही बी नक्की सांगा मला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोंडपत्र खात राहा, मस्त राहा. बाय.